रॉकेट काम आहे. घ्या म्हणा खा शेंगा 1.5 किलो आहे. चिकन तळतोय. तर आज एवढाच बघ खालाय का. एकदम झालेली आपली मित्रमंडळी. नाद करायचा नाही फकाड गँग. तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला आजचा विषय आहे कोकणातील आपली बनवणार आहे पोपटी. कारण आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि आपल्या कोकणामध्ये स्पेशल बनवली जाते ती पोपटी. आणि कशी बनवली जाते ते तुम्हाला आज दाखवणार आहे. भरपूर ठिकाणी बनवली जातात. पहिली स्टार्टिंग आपण करणार आहे शिपोळे गावामधून, कारण कोणी अजून बनवलेलं नाही आहे. त्यामुळे आपण आता चिकन आणलेला आणि त्या चिकनचा बनवून घेतलेली पोपटी. आणि आता आपल्यासोबत आहेत मित्र आपले, त्यांना बोलवलेली पोपटीसाठी किल्ल्यावरून आलेले आहेत आणि आपल्या गावातले आहेत. तर आज आम्ही बनवणार आहे पोपटी सगळेजण मिळून. तर तुम्ही कंटिन्यू राहा. पहिले आपण मसाला मॅरिनेट करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहे. तर आमच्यासोबत कंटिन्यू चालू राहा. पहिले आपल्याला पोपटीसाठी लागणार आहे, आपल्याला मसाला मॅरिनेट करायला लागणार आहे. तर आपण आधी मसाला काढूया. तुम्ही बघू शकता आपण हा घरगुती मसाला बनवलेला आहे पोपटीसाठी आणि आपण पीस तळणार आहे त्याच्यासाठी हा बनवलेला आहे मसाला. घरगुती मसाला तुम्हाला भेटणार आहे बघायला अजून कशी पोपटी बनवतात ते. तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर आपण आता हा मॅरिनेट करून 15 मिनिटं असंच ठेवणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही 2 मिनिटं थांबा. बस. तर मित्रांनो चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण 15 मिनिटं तुम्हाला बोललो. आणि आता आपण आलेलो शोधायला मडकी, कारण आमच्याकडे मडकी आहेत पण ती आता कशी भरपूर दिवसांनी आता शोधतोय आपण. तर आता इथं मडकी आपण शोधायला आलेलो आहे. हा एकदम बेस्ट आहे मडका. आपण आधीच आणून ठेवलेली मडकी, एकदम बेस्ट आहे मडका. हा इथे एक आहे, परत अजून इथे एक मडका आहे आणि एक इथे एक मडका आहे. मडक्याची ऑर्डर असेल तर सांगा तुम्ही, कारण आमच्याकडे मडकी आहेत आम्ही आधीच आणून ठेवलेली सोय होती. तर लावूया ना, बघूया. प्रॉपर आहे. हा एक चांगला आहे, ठीक आहे. आपण तो पण ठीक आहे, हा पण ठीक आहे. कारण आपली पोपटी आज बघूया कशी होते. पहिल्यांदा आपण स्टार्टिंग करतोय थंडीतून पोपटी. सगळीजण आमच्या इकडे पट्ट्यात बनवतात. हा पण बेस्ट आहे. तर आपण एक मडका घेतलेला आहे. सूरज शेठ काय म्हणताय मग 2 शब्द बघूया एकामध्ये उरतोय काय, नाहीतर आपल्याकडे दुसरा पण आहे. तर जाऊया बघूया. ठीक आहे, आपण आता भरायला घेऊन जाऊया. तर चला. तर मित्रांनो आपण आता आलेलो भांबरूट शोधायला. भांबरूट इथं भरपूर आमच्या शिपायात येतात सगळेजण शोधायला. तर चला आपण जाऊया आता भांबरूट आणायला. बघू सूरज ते आलाय आणि भांबरूटची गँग आहे फुल किरवी शोधायला आलाय डोक्याला बॅटरी लावून. तर आपल्याला फायनली भांबरूट भेटलेला आहे. चला उचला खांद्यावर मार. बस चिकार आणलाय भांबरूट. चला भांबरूट भेटलेला आहे आपल्याला आणि आपली गँग आहे. तुम्हाला नंतर परत ओळख करून दाखवतो कोण कोण आहे. चल ए चिकार झाला भांबरूट आहे. चला भांबरूट घेतलेला आहे. एक पान नको पडू. हा शोधून घेतलाय. तर चला आपण आता भांबरूट घेऊन जाऊया. रात्रीची सूद आली भांबरूट आणायची, आधीच लवकर आणून ठेवायचं. तर चला खालची पावटा पण ठोकलेला आहे. मोहन सावकाश चालायला लागतो. तर चला आपण जाऊया तिकडे आपल्या जागेवर मडका भरण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो कसा मडका भरला जातो तो. मित्रांनो आपण आणलेला आता मडका याला म्हणतात भांबरूट. आपण पहिले मडक्यामध्ये भांबरूट टाकूया, कारण जो आपण आग लावणार आहे त्याच्यामुळे तो आपला आहे चिकन जळू नये त्यासाठी आपण भांबरूट टाकूया. भांबरूट टाकलाय बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर लागतो तो आपल्याला मीठ टाकायला लागतो वरण, कारण प्रत्येक याच्यात, कारण ते शेंगा पिठाला मीठ लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे आता पावट्याच्या शेंगा. खास शेतातून आणलेले आपण. माहिती देतीलच कसं काय. पावट्याच्या शेंगा पहिले टाकणार आहे प्रोसेस करून. झापझूप मध्ये लाईट. आणि त्याच्यानंतर वरण मीठ टाकणार, कारण मडका नंतर आपला हा खाली भाग जाणार आहे. त्याच्याकडनं कसा मीठ मग वरून खालती पाजरत येणार आहे. तर आपण पहिले शेंगा टाकून घेऊया. आपल्या पूर्ण या मडक्यात बसायच्या ह्या आहेत पावट्याच्या शेंगा. आता पावटी वगैरे झालेत ना. पावट्याच्या शेंगा टाकून आणल्या होत्या. अजून आपल्याला टाकायचं त्यामध्ये अंडी. आता अंडी परत आपल्याला त्याच्यात टाकायची. आणि तुम्हाला टेस्ट सांगतो, कारण या जे मडक्यातली जी टेस्ट आहे ना ती वेगळीच टेस्ट आहे मडक्यातून खायची अंडी. त्यामध्ये आपण आता एवढी अंडी टाकणार आहेत, कारण आपण 8 जण आहेत. ठीक आहे. आपण 16 अंडी एकूण 20 अंडी आणली आहेत, कारण 1-2 अंडी त्याच्यात खराब होतात लागून त्यामुळे. आणि आपण आता टाकतो फक्त व्यवस्थित आपण शिजवूया.
आता आपण चिकन याच्यात टाकणार आहे. त्याच्यानंतर स्टार्ट होईल. पहिली सुरुवातच आहे. 1 2 6 अंडी इकडे लावलीत पहिली. खास हा इंग्लंडवरून, हा ऑस्ट्रेलियावरून, लांब 6 अंडी बघू शकता तुम्ही. प्रॉपर अशी पोपटी बनवायची आहे. तर बघा आणि अंडी त्यानंतर आपल्याला येणार आहे आता अंडीचा प्रोसिजर चिकनचा येणार आहे. मेन पार्ट येणार आहे आपला चिकन. आणि छोटे पीसेस टाकूया आपण, त्याच्यामुळे शिजतात चांगले. पीस टाकूया. बाकीचं आपण फ्राय करायला देणार ते पाय बी वगैरे कालवण बनवून टाकून भाजला टाकू. प्रॉपर जरा रे. मेन पार्ट टाकूया चिकन, कारण याच्यासाठी मोठे पार्ट आणलेले आहेत आपण चिकन याच्यात. मोठा मोठा लेग पीस तर आपण नंतर भाव घे ना भाव. त्यानंतर आपण मोठे पीस टाकतोय मडक्यात. बघा कशा प्रकारे टाकतोय. आपल्या अंडा पण इकडे तिकडे सरकायला नको. याच्यात आपण केळीचं पान मिक्स केलेला नाही. केळीचं पान नाही रात्रीचा तोडू शकत. कारण रात्रीचा तोडू शकत नाही. सगळा अचानक भयानक झालेला आहे. त्यामुळे आपण मोठे मोठे पीस आपण आहेत ना ते याच्यात टाकणार आहे. शिजले पाहिजे बाळा. शिजणार याच्यात. आणि याच्यानंतर आपण हा भांबरूट आहे तो बाजूने लावणार आहे, जेणेकरून आणि कोवळा भांबरूट घ्या, जास्त करून त्याला पाणी सुटतो. कोवळा घेऊया. आणि त्या भांबरूटची खास म्हणजे टेस्ट आहे, चव आहे. भांबरूटची टेस्ट आहे. की उद्या ससा काय खाईल. आणि तुम्ही बघू शकता चिकन कशा प्रकारे लावलेलं आहे. काढून आणलेलं आहे. तर बघा अशा सगळ्या प्रकारे लावलेलं आहे. तर अजून अंडी स्पेशल मेन म्हणजे ओवा आला. ओव्याचा विषय आला, कारण ओव्यामुळे आपल्याला फ्लेवर येतो. तो ओव्याचा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे आपण वरून असा ओवा टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या याचा फ्लेवर येणार आहे. कारण हा सगळा फ्लेवरचा गेम आहे. नंतर तुम्हाला ते समजणारच आहे कशाला. टार्गेट हाच आहे. थोडा टाकलेला आपल्याला बिर्याणीचे थर लावतात तसे आपल्याला याचे थर लावायचे. हळूहळू थर लावायचा आहे. सगळेच ब्लॉक करताय. कोण व्हायरल होईल काय माहिती. पहिला व्हिडिओ टाकेल तो व्हायरल होणार आहे. जास्त भांबरूट टाकायचा आहे, चिकन टाकायचं आहे. थोडकाच टाक भांबरूट. चिकन बराच आहे आपल्याकडे, भरपूर आहे. तर आता चिकन परत येणार आहे. आता मोसम थंडीचाच चालू आहे. थंडी पडल्या पोपटी ही पाहिजेच आपल्याला. तर हिवाळ्यामध्ये पोपटीचा मोसम आपल्याकडे गावाकडे जास्त चालतो. तर मुंबईवाले पण एखाद दिवस सुट्टी काढून या, आपण पार्टी करू. खर्च बिर्च आपण बघू कसं काय ते खातील येऊन जाते. हा मग ठीक आहे. खर्च तर त्यांचा बघू, आपण सगळी प्रोसिजर करू. तिकडे पण चुला बिला लावा गौऱ्याचे. आपल्या गाव जेवण ठेवायचं तिकडे खाली. मित्रांनो आता फायनली आपला मडका भरलेला आहे. आता हा लास्ट पॅक होणार आहे मडका. आता भरून झालेला आहे आपला मडका. आता हे फायनल आपण त्याला भांबरूटने झाकून ठेवूया, का जेणेकरून याच्यात वाफ व्यवस्थित सगळं पॅक करून घेतलाय. आता थोडा मटेरियल येतो आपण थोडासा आपण फ्राय करू आणि भाजून घेऊ. बाकीचा पॅक झालेला आहे आता मडका. काय कसं काय त्याच्यातून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आपण इथे थोडासा असा पॅक अजून करणार आहे. आणि हा जो चिकन आहे तो आपण नंतर दुसरा फ्राय करणार आहे आपण. तो तुम्हाला तो पण बघायला भेटणार आहे. चालेल. नेताना आपण दाखवणार की पॅक मध्ये एकदम मस्त शिजून जाईल. आता आपण इकडे दुसरी प्रोसिजर चालू झाली आपली. आता आपण चिकन मस्तपैकी तळणार आहोत. मडका तर रेडी झालेला आहे. बघू आता मडका म्हणजे आपल्या नशिबावर असतो, तो किती मिनिटात काढतो, कशी काय होते ते तुम्हाला दाखवायला भेटणार आहे. चिकन पोपटी. तर मित्रांनो आपण आता फाटी घेतलेली आहे. मडका भरून झालेला आहे. आपल्याला आता लावायची ती खालती आपल्याला शेतावर घेऊन जाऊन लावायचं आहे. त्यामुळे फाटी आपण इकडनंच घेतलेली आहे. बघूया, कारण इकडं आपल्या घरामध्ये फक्त आपल्याला चिकन भाजायचं आहे, तळायचं आहे. आणि आपण मडका घेऊन जाऊया. हा बघा सुरुवात आहे शेतामध्ये. इकडं आपला अजून पावटा बारीक आहे जरा. आपण हळूहळू चालत जाऊया शेतात. इथं घर आपला जवळच आहे, बघू शकता इथं. आणि आपल्याला हळूहळू चालत जायचं इथं शेतावर. आपल्या भाताच्या उडव्या आहेत, यांना पण सांभाळायचं आहे आपल्या भाताच्या उडव्यांना. आणि आपण आता फाट्या घेऊन इकडं आपण एकदा लावलेली इकडं आम्ही बघू शकता. आणि इकडं भाताच्या उडव्या आहेत. इकडं आता जागा बघू दे आम्हाला. कुठं इथं लावू मग. ठीक आहे. इथं झाडांना पण एवढा काय होणार नाही ना. नाही होणार. फायनली इथं आपण मडका पण आणलेला आहे. तर आलं इथं फाट्या ठेवल्या आहेत. मडका आता इथं आहे. याला आपण आता पॅक करूया लास्ट. आणि आम्ही सुरुवात करतो, तुम्ही बघा. फायनली मडका आपण इथं लावलेला आहे.
थोडासा खड्डा करून त्याच्यात तो टाकून बाजूने मातीने हे करायचं असतो जेणेकरून ती वाफ जाणार नाही बाहेर, बघू शकता. आणि आपल्याला आता मडक्याला डायरेक्ट पेटवायला आपण काय करू शकत नाही, त्यामुळे आपण आपल्या उडवीमधील 2 पेंड्याचे हे घेणार आहोत. तर बघूया 2 पेंड्याचे खेचूया. हे भात आहे, हे पेंड नको, कुठलं घ्यायचं पेंड, कारण आपल्याला मडका पेटवण्यासाठी पेंडा लागणार आहे. त्याच्यानंतर आपण ही फाटी आणलेली आहे ती पेटवणार आहे. तर बघू शकता सूरज हा बघा. नको, आधी एक राऊंड पेंड्याचा टाक. हा, आणि त्याच्यानंतर आपण गोल फाटी लावणार आहे. कारण कोकणामधली पोपटीची मजाच काही वेगळी आहे आणि पद्धत कशी असते ती तुम्हाला दाखवणार आहे आज. आपण कशी लावतो पोपटी आणि कसे काय भरपूर प्रकारात काय डब्यात लावतात, तर आपण याच्यात लावणार आहे. प्रॉपर मडक्यात लावणी आहे पोपटीचा आणि त्याची टेस्टच काही वेगळी आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्या फाट्या आता उभ्या अशा गोल लावणार आहे, बघू शकता. आपण पण मदत करूया. तर हे बघा सगळे झाले अशा गोल पोपट्या लावायचा. तर मुंबईकरांनो, तुम्ही आला तर तुम्हाला पण नक्की पोपटी लावून भेटेल. फक्त खर्च तुम्ही करा, दुसरा काय नाही. व्हिडिओ बघताय तुम्ही. तर चला, सनी पण आपला मदत करतोय. फाटी आहेत बघा, हे अशी गोल लावूया. फाटी वगैरे लावली, आता फाटी लावतो, नंतर तुम्हाला पेटवताना दाखवतो कसा असतो तो. तर चालूच राहा कंटिन्यू आमच्या सोबत. तर आता आपण पोपटी लावलेली आहे. आम्ही 3 जण नाही, बाकीच्यांना तिकडे ठेवले. चिकन फ्राय पण करायचं आपल्याला, भाजायचा पण आहे. तर आपला आता सनीला म्हटलं तेरे हात से लगा के देख. बघू आता होळीचा होम कसा लावतात तसा आपल्याला होम लावायचा आता मटक्याचा. होम लावू. तर बघू आता पेटते काय, कारण आता दव पण आहे ना. आणि तू बोल आणि इकडे मी बघतो कसं काय ते करायचं. शेतावर इकडे आपल्या दव भरपूर आहे, त्याच्यामुळे तो दमट जरा झालेला आहे. बघूया पेटते की नाही. तशी पण पेटणार, आपल्याला प्लास्टिक बिस्टिक टाकून आपण पेटूया तिला. फायनली तर आता धूर निघालेला आहे. आता पोपटी आपली एकदम तयार होणार आहे. मी पण पूर्ण आग लावायला त्याला मदत करतो थोडी. तर आपण बघू, पेटवलेले आहे आपण. इथं सनी शेट आहे, सूरज शेट आहे, आपण इथं पेटवले, बाकीच्यांना तिकडे ठेवलेली आहे. तर आता फायनली पेटलेली आहे, कारण थंडीतून ते जास्त लवकर पेटत नव्हती. तर आपण आता नारळाच्या झापान ते टाकून पेटवलेली आहे. पोपटीचा चिकन, फ्राय चिकन, सगळा काय पार्टीचं. तर मित्रांनो, पोपटी लावलेली आहे, बघितली. तर आता आपण जाऊया तिथं घराच्या मागे जाऊया, कारण तिथं चिकन आपण भाजायला घेतलेलं आहे. तर खालती पावसा आहे, बघू शकता. आपल्याला नुसतं कॅमेऱ्यात वरती बघून चालत नाही, पावसा आहे. तर चला आपण आता घरात जाऊया, बघूया त्यांनी काय काय केलेलं आहे की नाही, काय केलं आहे काय नाही केलं आहे, तर तुम्हाला दाखवतो. चला, जवळ आलेलो आहे, आतमध्ये जाऊया. बघू, इकडं आलोय. अरे काय एवढी टेस्ट करून बघितलात? फकाट गँग आहे ही. बघूया काय करतायत एकदम. हा बघा. अरे काय कलर मारायचा ब्रश घेतलायस की काय धुतला? चालू करूया प्रोसिजर. कलर मारायचा ब्रश निजामचा भाऊ आहे. चल मग मी तो तिकडे घे आणि मी इकडे घेतो. तर माझा नुका सवयला बेकार आहे. तुम्हाला दाखवतो आताशी लॉलीपॉप आपले होत आहेत. तिकडे सनीला ठेवले हो. तर मित्रांनो, आपण आता सूरज कुक बसलेलाच आहे इकडं आणि सुमित शेट आहे इकडं, बघू शकता. आणि इकडं 2 लेग पीस ठेवलेलेच आहे टेस्टिंग साठी. आणि सूरजनी एक जरा प्रोसिजर चालू आहे, बघूया शिजलाय का नाही. पहिली टेस्ट बालालाच करायला देऊ आपण. पहिली टेस्ट आपल्यालाच करायला भेटणार आहे. आणि तुम्ही बघू शकता तिकडं आग लागलेली आहे, तिथं आपली पोपटी लावली आहे. आणि इकडं आपण चिकन तळतोय. बघूया आता कशी टेस्ट लागते ती आधी. कलर तर एक नंबर आला, एकदम झालेला. तर इकडं आता आपले भाजायला घेतलेलं आहे. मला दाखव, इथं एवढं कष्ट करतोय, धूर बीर खातोय. तंदुरी बनवायला घेतली आणि इकडे आपला मडका झालेला आहे रेडी. तरी पण आपण आधी गरम होईत तसाच ठेवलाय. आणि आपण इथं आता तंदुरीला आलोय. या सगळे दिसत आहेत गँग, सगळे लाळ गळून आहेत. तर चला आपण तिकडे भाजायला घेतलाय, तिकडे परत जाऊया. सगळीकडे लक्ष ठेवायला लागतो. जाऊया आपण आता इकडं पाठीमागे. खाली पावटा लक्ष ठेवायला लागतो, कारण पावटा तुडवला तो होणार नाही, तो मेहनतीने लावलेला आहे. म्हणून आपण बांधाने जाऊया. तर चला हळूहळू सगळीकडे लक्ष द्यायला लागतो. तर आलेलो आहे इकडं, अजून इकडं पण काम आहे. आता एकदम झालेलं आहे. टेस्ट करायला पण भेटेल काळीज आपल्याला, बघूया. तर मित्रांनो काळीज टेस्ट करू आधी.
एकच नंबर झालेला आहे. काळीच म्हणजे खरा आहे. थोडासा खांब कसा झालाय? एक नंबर शिजला. एक नंबर. कुकच कोण आहे बघ. आणि उकडी कुक आहे खूप. तरी सक्सेसफुल झाला आहे 50%. 50% तिकडचा बघूया कसा काय. मडका काढून ठेवलेला आहे. मांजरा कधी खाऊन नाही जमत. काळीच एक नंबर झालेला आहे. आणि आपले पार्टनर पण आहे तिकडं. चला तर भेटूया आपण. तर मित्रांनो आता इथं अंड्याचा पोलं टाकायला घेतलेले आहेत. अंडी उरलेली होती आपली. अंडी उरलेली होती ना त्याचा आता आपण पोले बनवले आहेत. बघू शकता अंड्याची बुर्जी काय ना काय चालू करीतच बसतो. आणि इथं आपला रेडी झालेला आहे. बुर्जी मारू. इथं मटका झालेला आहे तयार. पोपटी झालेली आहे. वाफ बघू शकता तुम्ही येते. वाफ बघू शकता इथे. आता आपल्याला बोलायचं आहे पूर्ण काय कसा आतमध्ये झालाय तो आपल्याला पण नाही माहिती. आणि थंड आहेत तर तुम्ही राहा आता खोलताना मजा बघा. तर मित्रांनो इथं आहे आता आपली भांडी घसणारी संघटना. भांडी पण घासायला लागतात सगळी करायला लागतात. शांत आपण जेवाय बसणार आहे. तर इथं आता भांडी घासायची संघटना आहे आपली. आर्यन आणि गौरांग. सर्वात मोठं काम आहे. सर्वात मोठं काम आहे भांडी घासायची. आणि इथं आपलं आता नियोजनासाठी आपली एकदम चटई हातरलेली आहे. काकी आपल्याला टोप देताना शेजवानचा शेजवान इथं आता गरम करायला घेतले. तर आता आपली सोय झालेली आहे पूर्ण. आता फायनल आपल्याला पोपटी खोलायची. आणि इथं आता नियोजन केलेलं आहे आपण एकदम साफसफाई करून. आपल्यासोबत आहेत फंटर आपल्या. चला तयार मित्रांनो. फायनली आपली आता पोपटी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण आता पहिले तो बांबू खराब राहील तो बाजूला काढून ठेवूया. आता आतमध्ये आपल्याला शिजलेत की नाही समजेल. पार्सल मिलेगा ज्यादा. अभी 12 बजे अभी बंद होगा. बघू शकता वाफा बघा कशा येत आहे. एकदम आणि वास पण खतरनाक येतो. इकडे आत या. आता मजा बघा फक्त. हा बघा माल एकदम तयार आहे. व्यवस्थित काढ बाळा. माल एकदम तयार झालेला आहे. बघू शकता. आपण वाचताना बघू गेली ती जमीन आता रिमूव्ह करणार. सनीला काय नाही ना. ए सनी या लेटी आल्या एक नंबर आहे. तिच्या शेंगा एक लागतात. आणि चिकन थोडासा खाऊन दाखवतो तुम्हाला. टेस्ट करून दाखवतो. का आणि आम्ही जातो घरात. आमची बात खातो. बघतोय एक नंबर पण चिकन झालेला आहे. आता आपण वरती तुम्हाला दाखवतो. सूरज भाजून बघूया किती अंडी पडतायत बघा. अरे याच्यात सगळा खराब होणार फायनली प्रोसिजर चालू झालंय. हे बघा ती झालेली आहे रेडी एकदम. बघूया जेव्हा जळल तो सगळा द्यावा. आता बाकीचा आपला हात वारवायला सुरुवात जास्त लांब रॉकेट काम आहे. घ्या म्हणा खा शेंगा 1.5 किलो आहे. एकदम प्रॉपर आपली पोपटी झालेली आहे. एकदम पोपटी झालेली आहे. प्रॉपर पोपटी झालेली आहे. शिजलेली आहे. अंडी शिजलेली आहे. आणि याच्यात फक्त राहिलेला आता भांबूळ. हा 5 किलोच आहे. पेंड्याचा काय अजून आहे तो पण डबा बाजूला आहे. आईकडे डबा एकदम झालेली आपली मित्रमंडळी. नाद करायचा नाही. फकाड गॅंग चॅस. तर चला आता आपण सक्सेसफुल झालेली आहे. बघू शकता तुम्ही पोपटी कशी झालेली आहे. एक नंबर झालेली आहे. क्वालिटी अंड्याचं पोल आहे. चिकन आहे. चिकन एकदम शिजलंय. खाऊन दाखवा आता कशी झाली ती. कसा झालाय तो एकदम दाखवा मित्रमंडळी. तर हे आता त्याच्यात नको. तर मित्रांनो आपली आता पोपटी बघितली असेल तुम्ही कशा प्रकारे कोकणामध्ये पोपटी बनवली जाते. आणि आता पण आता खायला बसूया. आपल्यासोबत आहे थम्सअप.
एक नंबर. आणि आता इथं पब्लिक बसले बघा. बघा अंडी पण आहे. सूरज आमलेट लावतोय आणि ही मजा फक्त आपल्या गावाकडे आहे. अरे या म्हणा खा. अंड्याचा पोळा दुसरा तुला ही मजा फक्त आपल्या कोकणात आणि आपल्या मित्रांसोबत. हा सूरजचा घर आहे. पाठी शेत आहे आणि शेजवान आहे. एक एक आता सुरुवात लागलेली आहे खाण्यासाठी. एक नंबर मैफिल. तो आता मी पण इथं बसतो. माझा मोबाईल बंद केला दिलाय. आता शेंगा बघू खाणार तर मस्तपैकी एकदम एक नंबर झालाय. बघा कसा एकदम जो तो याच्यावर वापलेला आहे. व्हिडिओ नवीन नवीन येत बघू शकता हा आमलेट. चॅनलला सबस्क्राईब करा. आमलेट खाऊ शेजवान ठेवला आहे. बाय बाय. इकडे सगळी मंडळी आहे. तोपर्यंत आपण खाऊन घेऊया आणि तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की कशी आपली पोपटी झालेली आहे. बघू शकता एवढी मंडळी आहे. तर आता जेवण खाऊन झालेलं आहे. काम फत्ते झालं आहे आणि इथं आता आपले साफसफाईची मंडळी आहे. एकदम एक नंबर पार्टी झालेली आपली. तर आता आलेला आहे नियोजन साफसफाई करायचा आणि आलेला आहे यांच्या अंगाशी सुमित शेठ. उपवास आहे म्हणून करतोय. आज आहे आपला आता उपास गुरुवारचा चालू झाला. त्यातल्या त्या मध्येच देव पण म्हणत असेल धरताव तरी कशाला झालेला आहे. एक दिवस पोटाला आता पोटाला एक दिवस आराम बघा. सगळेजण आहे इकडं आळस देणार. आपल्याला घाण फुलावर पण टाकायचे. सगळी घाण फेकायची. साफसफाई करू. लास्ट पर्यंत काय सूरजच टिकलेला आहे. लास्ट पर्यंत सगळा उचलून आता आपल्याला फेकायचा आहे पुलामध्ये. तर बघू. तर चला तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आपली कोकणातली पोपटी. अशी सहज आलेले मित्र सगळे. तर आपण म्हटलं विचार करूया पोपटी बनवली आम्ही सगळ्यांनी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या विशेष पोळकरला सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.